इथे मात्र श्री गणेश होते. पहिलं षटक सांघिक पहिल्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन पाटील सज्ज आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने सॉरी पंचांच्या उजव्या बाजूने रायटामध्ये विकेट सज्ज आहेत सचिन पाटील. छत्री इथे मात्र सुंदर गोलंदाजी डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केले यष्टीरक्षकाला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन आतापर्यंत परंतु पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांमध्ये. आकाश आणि विजय हे दोन्ही सलामीचे फलंदाज देऊळवाडी संघाकडून मैदानात खेळपट्टीवर सज्ज आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सचिन पाटील धावफलकावर धावा लागले 4. यावेळेस मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेली. बॉल व बॅटचा काही संपर्क नाहीये. यावेळी देखील अप्रतिम सुंदर अचूक टप्पा पाहायला मिळाला. लाईन आणि लेन देखील अप्रतिम आहे. सचिन पाटील यांचं देखील कौतुक करेल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. एका बाजूने बुरंबाळ तर एका बाजूने देऊळवाडी संघ दोन्ही मातब्बर संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आकाशच्या बॅट मधून अलंग कापे चेंडू जातो डीप मधून प्रोटेक्शन येईल. कॅबेतील फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. बॅकअप चांगला होता या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं. या ठिकाणी पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या धावून पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. अप्रतिम सुंदर असं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं सचिन पाटील यांच्यामधून. नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने रायटामध्ये विकेट मारा करायला तयार आहेत. विजय त्यावेळी फिरकावून दिला आणि इथे मात्र टिपलाय झेल संपलाय. बॅटर विजयचा खेळ. बॅटर विजय बॅक टू पॅव्हिलियन. इथे मात्र काय घडलंय नोंद घ्यायची आहे. पॅनलाइज केलं एनगोज घालून फक्त विकेट 7 धावा मिळतील. या चेंडूवर फक्त विकेट किपरला अलाउड आहे हँडगोज घालणं. आणि पॅनलाइज केलं 5 धावांनी बुरंबाळ संघाला. 5 पॅनलाइज पेनल्टी आणि 2 पळून काढल्या. 5 त्याने पॅनलाइज केले. मग त्याला विचारलं पाहिजे अंपायरला की रन किती दिले. मग त्याने अंपायरने 5 रन दिले. काय करायचं. यावेळेस कोदून काढला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. व्यवस्थित बॅटवर आलेला नाहीये. एक धाव अर्जित केली गेली. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. बिनबाद 15 विजय आणि आकाश.
यापुढील होणारा सामना श्री निनाई स्पोर्ट्स मान विपक्ष शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश पाटील फुल टच चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि फुल टोल देखील वसूल केलाय. चेंडू येते सीमारेषे पार. षटकार डीजे एकवीस धावा धावफलकावर लागले. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा तितका चांगला संपर्क मिळाला नाहीये. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही बॅटर्स मध्ये आतापर्यंत. धावफलक धावून पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. दुसरा षटक 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला. 1 चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. पुढचा चेंडू अगोटप्प्याचा चेंडू होता. तो मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक देखील बीट झाले. 1 धाव अर्जित केले. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवर अर्जित केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक धावून पोहोचतो तब्बल 25 या आकड्यावर. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस फटका चांगला. इलेव्हेशन मात्र नाहीये. चेंडू जाऊन दिसवतो नो मॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स गॅदर करतील. फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस देखील चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र षटक संपतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. सामन्यामधील धावफलकावर धावा लागले 27. बिनबाद 27. सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज आकाश आणि विजय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बोंबा संघाकडून दिनेश कांबळे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पंतांच्या डाव्या उजव्या बाजूने राईट ऑन द विकेट. आलेले तापे चेंडू जातात आउट दिशेने. खेळाडू होतील गॅदर करतील. फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस मात्र दोन धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. धावून पोहोचतो तब्बल 29 या आकड्यावर. 29 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. आकाश यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव अर्जित केली गेली. यावेळी देखील फटका चांगला आहे. यावेळी देखील 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील काही ते मात्र थांबवले गेले. दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाज विजय आणि आकाशाला. एकेरी दुहेरीवर भर दिला गेला. धावफलकावर धावा लागलेत 31. यावेळी देखील चांगला प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. मात्र 1 धाव अर्जित केले गेले. त्याला सामना चालू करायचा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू दिशा भरकटली गेली. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 51 धावसंख्येने धावफलक धावून पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर.
फायनल क्षेत्रामध्ये शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसरतो. इथे मात्र खराब कलेक्शन पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफरक जाऊन पोहोचतो तब्बल 35 या आकड्यावर. नक्कीच करंबळे संघाकडून एकेरी धावेवर जास्त भर दिला गेला. आतापर्यंत एक मोठा फटका हाताच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गुरमाळ संघाचा गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. त्यावेळी देखील चांगला खेळून काढला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण केल्यात. दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 37 या आकड्यावर. शेवटचा आणि स्लो ओव्हरचं षटक. मान संघ आणि पातवडे संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावा मैदानाच्या आतमध्ये करंबळे विपक्ष बुरंबा विद्यमान सामना शेवटचं आणि स्लो ओव्हरचं षटक घेऊन सज्ज आहे कृष्णा. यावेळेस मात्र नो चेंडू घोषित केला पंतांनी आणि 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात. 1+2 अशा 3 धावा या चेंडूवर मिळतील. पुढचा चेंडू फ्री येत असेल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकासाठी सज्ज आहेत संजय पाटील. रायडामध्ये विकेट पंतांच्या डाव्या बाजूने नवीन गोलंदाज नाही तो बाहेरच गेला. यावेळेस अंगआउट क्षेत्रामध्ये चेंडू जातो. पार पुन्हा एकदा नो बॉल. नो गोलंदाजी. ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आतापर्यंत साजेशी खेळी आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला गोमाळ संघ जास्त विचार विनिमय नको. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. त्याला स्पीडअप घ्या. गुरबाळ संघ विनंती असेल. नवीन गोलंदाज दिनेश पाटील. यावेळेस फटका चांगला. कलेक्शन देखील चांगला. अंतर देखील गाठले. चेंडू येतो सीमारेषेपार. षटकार प्लस
चला सुभाष अरे यावेळी देखील नो वारंवार थ्रो गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या ऍप मध्ये पाहायला मिळते. एक धाव वाचित केली. या चेंडूवर मात्र 4 धावा मिळतील. चला मान संघ आणि पातोडे संघाचे संघ नाहीत, आपण यायचं आहे.
नाही सॉरी, माफ करा, 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, धावून पोहोचतो तब्बल 65 या आकड्यावर. ह्यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय, चेंडू जात आहे सीमारेषे पार. षटकार डीजे. सुटलाय झेल, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव देखील सुंदर सहज यशस्वीरित्या पूर्ण केले गेले. 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 74 या कडावर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बीट केला आणि इथे मात्र एज लागले, विकेट प्राप्त केले. इनिंग संपते. 4 षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 74 आकडा. 75 धावांचं आव्हान आहे ब्रुंबाल संघासमोर. तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधीर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवशंभू प्रतिष्ठान पातोडे संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याला विद्यमान सामना ब्रुंबाळ विपक्ष देऊळवाडी 75 धावांचं लक्ष्य ब्रुंबाळ संघासमोर आहे. चेंडू शिल्लक 24 चेंडू मध्ये 75 धावा बनवायच्या आहेत. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सचिन पाटील आपल्याला विनंती असेल, आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे.
दोन्ही संघांना देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं शॉटिंग आकाश सज्ज आहे, ज्याच्या बॅट मधून आपल्याला खूप साऱ्या ताळ्या पाहायला मिळाल्या. एक अष्टपैलू खेळाडू देवळवाडी संघाचा आकाश. पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. स्ट्राईक वर सचिन आणि दिनेश अशी जोडी. इथे मात्र लॉंगस्टॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस स्क्वेअर कट आणि गॅप मध्ये आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, ते मात्र थांबवले गेले. फलंदाज दिनेश याने एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला, एकदा समोरच्या दिशेने अप्रतिम, दर्जेदार, दिमागदार, कणखरीत. पुढचा चेंडू. यावेळी देखील बॅट सुटले, मात्र फटका चांगला. खेळाडू आहेत चेंडू खाली. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू जातो. 1 धाव, सीमारेषे पार, चौकार. डीजे दोन धावा पूर्ण केल्यात आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना 2 धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. 75 धावांचा पाठलाग करताना मुरबाड संघ आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पहिल्या चेंडू पासून. दोन्ही फलंदाज सचिन आणि दिनेश याने. यावेळी देखील फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषे पार, चौकार. एकोणवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 19. पहिल्या षटका अखेर. दुसरे षटक घेऊन सज्ज आहेत दीपक. राईटामध्ये विकेट. सचिन पाटील सज्ज आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावता येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सॉरी, वाईड बॉलचा इशारा येतो पंचांचा. ऑप्शन बाहेरचा चेंडू होता. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
यावेळी मात्र टायमिंग शॉट बसला नाहीये. लेट बॅट फिरवली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र ऑन टाइम शॉट. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. दुसरा षटक तर कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस देखील चांगला फटका. गेंदा इस स्लॉट में उसे पार किया पार्किंग लॉट में. अप्रतिम फटका. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. डीजे. चांगला थ्रो पाहायला मिळाला. एका धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचतो तब्बल 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर बोर्ड. मला आयोजक टीम आपल्याला विनंती असेल आपण बॉन्डलाईनच्या बाहेर थांबायचं आहे. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव मिळते या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावफलक धावून पोहोचतो तब्बल 34 या आकड्यावर. दुसरा षटक संपतो. दुसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावफलकावर धावा लागले 34. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12 चेंडू मध्ये 41 बनवायचे आहेत. डिफेंड होईल की चेस होईल या दोन षटकामध्ये आपल्याला हा निर्णय कळेल. डिफेंड होईल की चेस. दोन्ही सलामीचे आलेले फलंदाज सचिन आणि दिनेश दोन्ही मातबर खेळाडू आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे. नवीन गोलंदाज विजय सज्ज आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट. राईट हँड बॅट्समन दिनेश. यावेळेस देखील बॅट सुटले. पंच वाईटचा इशारा तो पंचांचा. लेग 1+1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. पंचांना स्वतः भूमिका घ्यावी लागेल फलंदाजाची. आता ज्या पद्धतीने बॅट त्यांच्याकडे जाते स्वतःची काळजी पंच घेतील याची अपेक्षा आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बेट केला फलंदाजाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन आदळतो ते फलंदाजाच्या शरीरावर. निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धाव आला 36. आतापर्यंत चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाले. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तिथे फंबल होताना. चांगला थ्रो पाहायला मिळाला या खेळाडूकडून. दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. धावफलक 1-1 धावेने पुढे सरकतोय. मात्र मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. मोठे फटके खेळणं गरजेचं असेल गुरुबा संघासाठी. यावेळेस आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. आरोग्य कापत चेंडू डीप मध्ये. एक धाव अर्जित केली. एकेरी दुहेरी धाव अर्जित करतायत. इथे मात्र धावगतीला रोखलंय गोलंदाज विजयाने. विजयचं विशेष कौतुक करेल. मोठ्या फटक्यापासून थोडे वंचित ठेवले फलंदाज सचिन आणि दिनेश याला. यावेळेस मात्र
खेळाडू येतील का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज आणि सोप्या रित्या पूर्ण केलेली आहे. धावफलक धावून पोहोचतो तब्बल 40 या आकड्यावर. बिनबाद 40. त्या पद्धतीने बिनबाद विदाउट लॉस करून संघाने धावा बनवल्या होत्या, त्याच पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न करतात मुरबाड संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. यावेळेस मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू राऊंड ट्रॅव्हल होतो, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 42 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. चेंडू जातो युवराज सिंग अक्षाला सलामी देण्यासाठी सीमा रेषे पार. षटकार डीजे. स्कोर कार्डवर लागलेला आहे. 6 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. मॅच दोन्ही बाजूला फिरू शकते. नवीन गोलंदाज पहिल्या चेंडूवर यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र विकेट प्राप्त केले धावबाच्या स्वरूपात. दिनेशला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. दिनेश बॅक टू पवेलियन. डीजे. बॉलर नेम देवरी अमर. वाईट बॉलचा इशारा होता पंचांचा. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एकदा अर्जित केली गेली. इथे मात्र धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतात दिनेश डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज येणार नंबर 3 वर देवेंद्र. देवा, नक्कीच देवासारखं धावून यावं लागेल मुरबाड संघासाठी. आता मात्र समीकरण बदलतोय. 5 चेंडू आणि 26 धावा समीकरण विजयासाठी मुरबाड संघासमोर. 5 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे आहेत. समीकरण अवघड नाहीये आणि तितकं सोपं देखील नाहीये. कारण सचिन सारखा बॅटर स्ट्राईक वर असताना कोणतीच गोष्ट अवघड नाहीये सचिन साठी. यामुळे देखील अप्रतिम, दर्जेदार, दिमागदार षटकार. 6 धावा. डीजे. साठी कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. ज्या पद्धतीने क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकर साहेबांना ओळखलं जातं, त्याच पद्धतीने बॅटिंग आता मात्र सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. त्यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विकेट अर्जित केले गोलंदाज अमर यांनी आणि ती कोणाची? सचिनची. मोठी विकेट, मोठा मासा मात्र गळायला लागलेला आहे. सचिन बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे.
थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळेस पेपर करण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केले गेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो, दुसऱ्या धावासाठी देखील प्रयत्न चालू होता. स्ट्राईक वनच्या फलंदाजाने थांबवलं देवेंद्रने. देवाने स्वतःवर विश्वास ठेवलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र दिशाहीन चेंडू. धावांतर धाव संख्येने धाव परत थोडं सरकतो, जाऊन पोहोचतो 57 या आकड्यावर. अजूनही 18 धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 18 धावा औपचारिक शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झगडा तर देववाडी संघाच्या बाजूने. फेअर डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी, डॉट चेंडू काउंट केला जातो. आता मात्र 1 चेंडू आणि 18 धावा. सामना पूर्णपणे जिंकलाय. मान मान यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू, 51 धाव संख्या. एक फेअर डिलिव्हरी. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र उशीर झाला. सामना जिंकला तो देवळवाडी संघाने.